बदलापूर पनवेल टनल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेलं आहे. अद्यापही या टनलचं काम पूर्ण झालेलं नाही. जवळपास 90 ते 95% काम पूर्ण झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा पनवेलमध्ये राहणारे किंवा बदलापूरमध्ये राहणारे जे काही वाहन चालक आहेत ते मोठ्या प्रमाणात या टनलचा वापर करत असतात. अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत. अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होतीये. एक साधारण 7 ते 8 दिवसांपूर्वी सुद्धा अपघात झाला 4 चाकीचा आणि त्यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही बाब लक्षात घेत वाढतं अपघातांचं प्रमाण लक्षात घेत कुळगाव ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून खरं तर आता बघत असाल तर हा पूर्ण टनेल जो आहे आणि ही वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या टनलचा आता वापर करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण की कोणत्याही वाहनांना या ठिकाणाहून सध्याच्या घडीला सोडलं जात नाहीये. आपल्यासोबत प्रभारी अधिकारी असतील शिवाजी ढवळे सर, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की कशा पद्धतीने म्हणजे अपघातांचं प्रमाण आणि घेतलेला निर्णय एकंदरीत आपण त्या संदर्भात माहिती घेऊया. सर, अपघातांचं प्रमाण वाढत होतं आणि ही बाब लक्षात घेत खरं तर हा आज निर्णय तुम्ही घेतलेला आहे. अपघात कमी व्हावेत यासाठी काय सांगा? ठाणे ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक श्री राठोड सर यांनी जे हायवेवरती अपघात होते त्या अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी हा रोडचं काम जे आहे वडोदरा मुंबई एक्सप्रेस हा रोड काम चालू आहे. ते काम पूर्ण झालेलं नाही किंवा रोड वाहतुकीसाठी अजून सुरू झालेलं नाही, तरी देखील जे लोक आहेत ह्या रोडचा वापर करत आहेत, तर त्यामुळे जे अपघात होते ते अपघात होऊ नये यासाठी सध्या हा रोड पूर्णतः बंद केलेला आहे. फक्त या ठिकाणी जे काम चालू आहे ते त्यांच्या गाड्या आहेत त्या फक्त सोडण्यात येत आहेत. तर मी लोकांना आवाहन करतो की जे या ठिकाणी अपघात होत आहेत, अजून रोडचं काम पूर्ण झालेलं नाही, तर या रोडचा कोणीही वापर करू नये. सर, आपला बंदोबस्त कशा पद्धतीचा असणार? या ठिकाणी सध्या आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी, कारण अजून बऱ्याच ठिकाणी खड्डे किंवा रोड पूर्ण ही वाहतूक योग्य नसल्यामुळे अपघात वाढत आहेत. त्यासाठी पोलीस बंदोबस्त माननीय एसपी सर राठोड सर यांनी या ठिकाणी ठेवण्यास सांगितलेले आहे. अर्थात मागील काळात साधारण किती अपघात वगैरे झाले? आत्ताच नुकताच या टनेलमध्ये सुद्धा एक अपघात झालेला होता, त्यामध्ये एक महिला मृत्यू पावलेली आहे. त्यानंतर एक BMW पाठीमागच्या दीड महिन्यापूर्वी अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे तो अपघात झाला होता. त्याच्या अगोदर सुद्धा एक दोन दुचाकी स्वारांचे अपघात झालेले होते. या सर्व परिस्थितीचा विचार करूनच या ठिकाणी वाहतूक योग्य अजून रोड झालेला नाही, त्यामुळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण खरं तर टनलचं काम ज्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. कुठपर्यंत आलंय काम, कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे आणि सध्याच्या घडीला हा टनल बंद आहे? काम बऱ्यापैकी पूर्ण होत चाललं आहे. 90 ते 92% काम आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि हे काम जर ह्या गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, ह्यातून वाहतूक जर बंद केली तर आपण हे काम येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण करून सर्वसामान्यांसाठी आपण हा रस्ता खुला करून देणार आहोत. पण हे सगळं सहकार्य केल्यानंतर होईल. सध्या पाहता आपण प्रोडक्शन घेतो यासाठी की आतमध्ये पॉवर सप्लायची कामं चालू आहेत आणि ही पॉवर सप्लायची काम करतेवेळी खूप अडचणी बाहेरच्या वाहतुकीमुळे होत आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती असेल आणि येत्या लवकरच आपण जर सहकार्य केलं तर हे 6 महिन्यात काम पूर्ण होऊन जाईल आणि त्यानंतर जे काय असेल आणि काम आपलं बऱ्यापैकी युद्ध पातळीवरती चालू आहे आणि हे काम लवकरच आपण पूर्ण करतोय. थोडंसं आपण सहकार्य करून आमच्या कामगारांना सहकार्य करावं आणि आतमध्ये कामं चालू आहेत, आमची कामं लोक करत असतात आणि आदरणीय शिवाजी ढवळे साहेब असतील, आदरणीय एसपी सर आपले राठोड सर असतील, यांना आम्ही विनंती केली की ह्या सगळे कामं चालू आहेत, आतमध्ये अपघात घडत आहेत आणि हा सध्या रस्ता जो आहे वाहतुकीसाठी खुला नाहीये, अंडर कंस्ट्रक्शन असल्यामुळे आतमध्ये कामं चालू आहेत. तर ह्या सगळ्या मान देऊन, आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय ढवळे सरांनी आणि एसपी सरांनी सहकार्य केलं आणि हा रस्ता आम्हाला बंद करण्यासाठी प्रोटेक्शन दिलं आणि सगळ्यात सध्या आतमध्ये सुरक्षितता काम चालू आहे. तरी सगळ्यांना माझी एकच विनंती असेल वाहतूकदारांना, आपण जर सहकार्य केलं तर लवकरात लवकर आम्ही रस्ता खुला करू शकू आपल्या वाहतुकीसाठी. तर सध्या येत्या 6 महिने आपण थोडंसं थांबावं आणि आम्हाला काम करण्यास सहकार्य करावं आणि सध्या वाहतूक थांबवावी एवढीच विनंती आहे. ते सगळं पाहता तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळं चालू आहे, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. किती टक्के काम झालं? हे काम 90 ते 92% काम पूर्ण झालेलं आहे.
अर्थात आपण पाहिलं तर सुरक्षेच्या आणि जे काही अपघात आहेत ते कमी व्हावे या दृष्टिकोनानं कुळगाव ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण माझ्या मागे जर बघत असाल टनलचं काम जवळपास 2023 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि अगदी म्हणजे आता 90 ते 92% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. वेगानं हे काम सुरू आहे. लवकरात लवकर या टनलचा लाभ जो आहे तो वाहन चालकांना घेता यावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, या कामाला सहकार्य करावं आणि सध्याच्या घडीला जोपर्यंत हा टनल वाहतुकीसाठी अधिकृतरित्या खुला केला जात नाही तोपर्यंत या टनलचा वापर करू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. खरं तर तुम्हाला वाटत असेल इथे फक्त सकाळच्या वेळेला किंवा काही ठराविक वेळेत पोलीस बंदोबस्त असणार आहे, तर असं नाहीये. इथे 24 तास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो असणार आहे. इथे होमगार्ड आणि त्यांची कुळगाव ग्रामीण पोलिसांची टीम जी आहे ती इथे असणार आहे आणि हा रस्ता तुम्ही बघत असाल मातीचा ढिगारा असू द्यात, मोठमोठ्या दगडी असू द्यात, त्या टाकून बंद केला आणि एक गेट सुद्धा लावण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक करण्यापूर्वी या ठिकाणी नक्कीच तुम्ही विचार करा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.